नमस्कार मित्रांनो, ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. जिल्हा न्यायालय भरती 2024 या टॉपिकवरती आपण लगातार व्हिडिओ बनवत आहोत. आजचा व्हिडिओही त्याच टॉपिकशी रिलेटेड आहे. मित्रांनो, तुम्ही रोज टायपिंगची प्रॅक्टिस करतात आणि रोज टायपिंगची प्रॅक्टिस करत असताना तुम्हाला रोज पॅसेज टाईप करावे लागतात, कंटेंट टाईप करावे लागतात. पण तुमच्याकडे असलेले जे कंटेंट आहे तेच पॅसेज टाईप करून तुम्हाला अक्षरशः कंटाळा आलेला आहे. रोज जर माझं व्हॉट्सअप किंवा मी जर चॅनलचे कमेंट्स बॉक्समध्ये बघतो तर खूप काही मेसेज असे असतात की सर पॅसेज पाठवा, कंटेंट पाठवा. माझ्या व्हॉट्सअपला पण मेसेज येत असतात आणि ही खरंच खूप मोठी समस्या आहे मित्रांनो. तुमच्या ठिकाणी अजून दुसरं कोणी असेल त्याला ही समस्या जाणवेल आणि तुमच्या ठिकाणी मी असेल तर मीही बोर होईल तेच पॅसेज टाईप करून. त्याच्यामुळे तुम्ही बोर होत असाल तर त्याच्यात काही नाविन्य नाहीये. पण या समस्यावरतीही आपण तोडगा काढलेला आहे मित्रांनो. चला तर बघू आपण आजचा व्हिडिओ काय. व्हिडिओ पूर्ण बघा, समजून घ्या आणि मगच कमेंट करा किंवा व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती मेसेज करा. अर्धवट व्हिडिओ बघून व्हॉट्सअपच्या ग्रुपवर मेसेज करू नका किंवा व्हिडिओला कमेंट करू नका. ही एक समस्या आहे, हिच्यावरती आपण एक तोडगा काढलेला आहे, तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपल्याला मराठी टायपिंग साठी पॅसेज पाहिजे का? तर मित्रांनो, याचं उत्तर तुमच्याकडनं नक्कीच होच येणार आहे. पण एक आठ आहे. आता आठ काय आहे ते पहिले समजून घ्या. आपण मला एक पॅसेज टाईप करून द्या. सिंपल आणि साधी आठ आहेत आणि आठ अशी आहे की जेणेकरून तुमच्या रोजच्या प्रॅक्टिस मधलाच एक भाग आहे. तुम्हाला एक पॅसेज टाईप करून मला सेंड करायचा आहे. आता कोणता पॅसेज टाईप करून सेंड करायचा आहे आणि त्या बदल्यात मी आपल्याला 20 पॅसेज देईल. तुम्ही मला एक पॅसेज टाईप करून सेंड करा, त्या बदल्यामध्ये मी आपल्याला 20 पॅसेज देईल. माझ्याकडे एक फाईल आहे मायक्रोसॉफ्ट वर्डची, एडिटेबल फाईल्स आहे, ती मी आपल्याला सेंड करेल. पण कधी? ज्यावेळेस तुम्ही मला एक पॅसेज टाईप करून द्याल त्यावेळेस. मित्रांनो, पॅसेज टाईप करताना काय गोष्टीची काळजी घ्यावी. तुम्ही मला जो पॅसेज देणार आहे तो कसा असावा. पॅसेज टाईप करताना मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये, वर्डपॅडमध्ये किंवा नोटपॅडमध्ये असावा. कोणत्याही वेगळ्या फॉन्टमध्ये नसावा. तो फक्त कृतीदेव 0.55 मध्येच टाईप करून मला सेंड करा. कोणत्याही प्रकारचं जीसीसी टीबीसीचे पॅसेज किंवा पीडीएफचे पॅसेज पाठवू नका. म्हणजे कोणाची तरी धरली पीडीएफ पण मला सेंड केली आणि तुम्ही सांगितलं सर बघा मी तुम्हाला फाईल पाठवली, आता तुम्ही मला पॅसेज पाठवा, तर ते मी पाठवणार नाही. त्याच्यामुळे जीसीसी टीबीसीचे पॅसेज किंवा पीडीएफ पाठवू नका. याचं कारण तुम्हाला पुढे कळेल हे मी का सांगतो. पॅसेज टाईप करताना तो 300 शब्द किंवा त्यापेक्षा जास्त असावा. ज्यावेळेस तुम्ही तो पॅसेज टाईप कराल त्यावेळेस तो 300 शब्द किंवा त्यापेक्षा जास्त असावा. टाईप केलेला पॅसेज हा युनिक असावा. म्हणजे कुठला तरी एखाद्या ठिकाणचा जीसीसी टीबीसीची पीडीएफ फाईल ओपन केली त्याच्यातला टाईप केलेला पॅसेज असा नसावा. म्हणून तो युनिक असावा. आता युनिक म्हणजे काय? पॅसेज साठी तुम्ही वर्तमानपत्रातील किंवा साहित्यामधील काही लेख चॉईस करू शकता. रोज तुमच्याकडे वर्तमानपत्र येत असेल किंवा साहित्याचं एखादं बुक्स असेल त्याच्यामध्ये तुम्हाला लेख मिळतील किंवा महाराष्ट्रातील महापुरुषाबद्दलचे काही लेख असतील जे तुम्हाला एखाद्या एज्युकेशनल बुक्स मध्ये मिळतील. कुठेही मिळतील तुम्हाला. हे भरपूर महापुरुष आपल्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये झाले त्याच्याबद्दलचे लेख असेल, मराठीमधलं साहित्य असेल तेही चालेल, पण ते युनिक असावं. आणि हे मित्रांनो मी का सांगतो हे पुढे तुम्हाला कळेल युनिक का असावं. आपल्याकडील काही युनिक लेख पण चालतील. जर तुमच्याकडे काही युनिक लेख असेल जे ऑलरेडी कुठेच नाहीयेत आणि जे तुमच्याकडे आहेत ते पण चालतील. आणि हे सगळं टाईप झाल्यावर ती जी वर्डची फाईल असेल पीडीएफ मध्ये कन्वर्ट करू नका. वर्डची किंवा नोटपॅडची किंवा वर्डपॅडची जी फाईल असेल ती माझ्या व्हॉट्सअप क्रमांकावरती आपल्याला सेंड करायची आहे. ते केल्यानंतर त्या फाईलला मी चेक करेल प्रॉपर ती कृतीदेव 055 मध्ये आहे का, आणि त्यानंतर मी तुम्हाला 20 पॅसेजची एक फाईल सेंड करेल. आणि मित्रांनो, आता याच्यातला दुसरा भाग समजून घ्या. हे जे जमा झालेले सगळे पॅसेज असतील हे सगळे परत एकत्र करून परत आपल्याला दिले जातील. याच्यासाठी मी सांगतो की तुमच्याकडचे पॅसेज युनिक का असावे. तुम्ही जर जीसीसी टीबीसीचे पॅसेज घेतले असतील, तेच तुम्ही मला पाठवले, उद्या तेच मी तुम्हाला जर पाठवले तर परत तुम्ही बोर होणार किंवा तुम्ही मला हे सगळे पॅसेज आम्ही टाईप केलेले आहेत. म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर तुम्हाला फक्त एकच पॅसेज युनिक टाईप करायचा आहे. तर जेणेकरून आपल्या चॅनलवरती 1000-1500 विद्यार्थी आहेत आणि त्याच्यातले 100 जरी विद्यार्थ्यांनी आपल्याला प्रामाणिकपणाने पॅसेज टाईप करून दिले तर आपल्याकडे 100 पॅसेज तयार होतील येत्या 2 दिवसामध्ये किंवा 1 दिवसामध्ये. आणि हे एक पॅसेज टाईप करायला तुम्हाला फक्त 20 मिनिटं लागतात मॅक्झिमम. चला जास्तीत जास्त अर्धा तास पकडला. या अर्ध्या तासामध्ये तुम्ही जर दिला पॅसेजसाठी तर दोन गोष्टी होतील. एक तर आपल्याकडे लार्ज प्रमाणावर डेटा तयार होईल. 100, 150, 200 पॅसेज किंवा मिनिमम 50-60 जेवढे स्टुडंट आपल्याला या स्पर्धेमध्ये भाग घेतील तुमची प्रॅक्टिसही होईल, प्लस तुम्हाला हे पॅसेज मिळतील पण.
आणि युनिक का असावे, तुम्ही जर तेच पॅसेज दिलेले असतील तर तुम्हाला मी तेच पॅसेज रिटर्न दिले तर परत तुम्हाला त्याचा काही फायदा होणार नाही. पण जर तुम्ही युनिक पॅसेज शोधून काढला, अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी जर युनिक पॅसेज शोधून काढले आणि ते जर आपण एकत्र करून परत सगळ्या विद्यार्थ्यांना वाटले तर परत तुम्हाला काही दिवस तरी पॅसेज टाईप करण्याचा जो कंटेंट लागतो त्याच्यावरती तुम्हाला समस्या जाणवणार नाही आणि ही समस्या आपल्याला इझी सुटेल. म्हणजे मित्रांनो लक्षात ठेवा, समस्या खूप मोठी असली तरी आपण त्याच्यावरती एकदम मस्त तोडगा काढलेला आहे. फक्त तुम्हाला 20 ते 25 मिनिटं द्यायचं आहे. एखादा युनिक पॅसेज टाईप करायचा आहे, तुम्हाला सेंड करायचा आहे. इमिडिएटली मी तुम्हाला 20 पॅसेजचा एक फाईल पाठवेल, पण त्याच्यानंतरही जेवढे पॅसेज आपल्याकडे जमा होतील ते सगळे पॅसेज परत तुम्हाला मिळतील, जेणेकरून ते 100 होतील, 200 होतील, 150 होतील, कितीही होतील. ते पॅसेज परत आपण तुम्हाला देणार. कारण ही पॅसेज गोळा करून मला त्याचं काहीच करायचं नाही. पण ही पॅसेज माझ्या जरिये जर एकत्र होऊ शकतात, तर ही परत आपण सगळ्या विद्यार्थ्याला पाठवू शकतो, जेणेकरून तुम्हाला पॅसेज टाईप करण्याची समस्या सुटेल. माझ्याकडचे जे पॅसेज आहे मित्रांनो, ते टोटली कृतीदेव मित्रांनो माझ्याकडचे जे पॅसेज आहे ते टोटली मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये टाईप केलेलं आहे. कृतीदेवमध्ये टाईप केलेलं आहे 0.55 मध्ये. त्याच्यामुळे याच्यामध्ये काही शब्द चुकीचे नसतीलच आणि बाय चान्स एखादा शब्द चुकीचा जरी असला, तुम्ही त्याला करेक्ट करू शकता. ही एडिटेबल पॅसेज आहे. म्हणून मी तुम्हाला तुमच्याकडे जे पॅसेज पण मी मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये, वर्डपॅडमध्ये, नोटपॅडमध्ये का घेतो? जरी तुमच्याकडनं काही चुका झाल्या असेल तर त्या सगळ्या गोष्टी मी बघेल. त्याच्यातल्या ज्या चुका असतील त्या काढून टाकल्या जातील आणि परत तेच सेम वर्डमध्ये आपण ठेवून आपण सगळ्या विद्यार्थ्यांना ते वाटणार आहोत. तर आपल्याकडचे जे आत्ताचे जे पॅसेज आहे 20च्या 20 हे पूर्णतः मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये आपण टाईप केलेले आहेत कृतीदेव 0.55 मध्ये. आता ज्या विद्यार्थ्याकडे आपलं सॉफ्टवेअर आहे ते विद्यार्थी हे पॅसेज त्या सॉफ्टवेअरमध्ये ॲड करू शकतात. तर कसे ॲड करू शकता? समजा मी एक पॅसेज सिलेक्ट केला, हा पूर्ण. आता कॉपी केलेला पॅसेज कस्टमाइज ऑप्शनमध्ये या ठिकाणी न्यू वरती क्लिक करायचं आणि वरच्या बॉक्समध्ये तो पेस्ट करा. पूर्ण पेस्ट केल्यानंतर याला सेव्ह वरती क्लिक करा. पॅसेज 1 नावाने तो सेव्ह होईल आणि हा सेम पॅसेज तुम्ही इथं खाली टाईप करू शकता. म्हणजे आपल्याकडचे जे 20 पॅसेज आहेत तुम्ही ह्या कस्टम ऑप्शनमध्ये स्टोअर करून ठेवू शकता, जेणेकरून परत पुढच्या वेळेस तुम्हाला टाईप करण्यासाठी रिपीट टाईप करायची गरज नाही. त्याच्यामुळे आपल्याकडे आताचे जे सगळे पॅसेज हे कृतीदेव 0.55 मध्येच आहेत, जेणेकरून तुम्ही ह्या कस्टमाइजमध्ये ते सगळे पॅसेज स्टोअर करून इथं लिस्ट बनवून ठेवू शकता. 20 पॅसेजची लिस्ट बनेल आणि येणारे काही जे पॅसेज आपल्याकडे येतील तेही पॅसेज आपण इथं कस्टमाइजमध्ये मधून ॲड करू शकतो किंवा येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्या मराठी पॅसेजमध्ये काही परत नवीन पॅसेज आपण ॲड करणार आहोत. तर मित्रांनो तुम्हाला पॅसेज हवं असेल तर फक्त तुम्ही तुमचे 10 ते 20 मिनिटं द्या, एक पॅसेज टाईप करून द्या. त्या बदल्यात तुम्हाला भरपूर पॅसेज मिळतील. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्हाला काही जर डाऊट असेल, काही समस्या असेल कमेंटमध्ये तुम्ही सांगा, व्हॉट्सअपला सांगा किंवा मला कॉल करून सांगू शकता. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत एका नवीन टॉपिकमध्ये भेटू. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.